नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पदवीधर महिलांना सुवर्ण संधी आहे, कारण पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका या पदाची जाहिरात येत आहे। तेव्हा जोरदार तयारी करा। ही तयारी करत असताना आपल्याला जेव्हा फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरताना नेमके कोणते डॉक्युमेंट लागतात याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कागदपत्रे नेमकी कोणती लागणार आहेत, लग्नापूर्वी किंवा लग्नानंतरच्या नावाचं काय, नावामध्ये बदल असेल तर काय, त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट आणि एनसीएल जे आहे ते कुणाच्या नावाचं आवश्यक आहे आणि ही कागदपत्र नसतील तर नेमकं काय होईल। आता ही मागची जाहिरात त्याचं कात्रण आहे। यामध्ये बघा स्पष्टपणे म्हटलेलं आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका या पदासाठी ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। म्हणजेच कुठलीही ग्रॅज्युएट झालेली महिला हा फॉर्म भरू शकते। त्याच पद्धतीनं पेमेंट जे आहे ते S13 मध्ये 35,400 ते 1,12,400 म्हणजे साधारणतः सुरुवातीलाच तुम्हाला 45 ते 50,000च्या आसपास जो आहे तो पेमेंट चालू होतो, हे लक्षात घ्या। या परीक्षेसाठी आपल्याला फक्त पेपर द्यायचा आहे, परीक्षा द्यायची, यासाठी मुलाखत नसते, हेही लक्षात घ्या। आता मागच्या वेळेस ही परीक्षा TCS ने घेतलेली होती, आता ही परीक्षा कदाचित MPSC घेऊ शकते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे हे MPSC कडून लवकरच डिक्लेअर होईल, तेव्हा पुन्हा नव्याने एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच घेईल। पण आता जोरदार तयारी करा, कारण मागच्या काही दिवसांपूर्वी या विभागाने आकृतीबंध अर्थात महिला व बाल विकास जो विभाग आहे त्याने आकृतीबंध जो आहे तो नवीन मंजूर केलेला आहे। आता पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये ह्या पदांसाठी जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे। बघा, आता यासाठी वयोमर्यादा, तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर वयाच्या 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। ओपन सोडून तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल, मग SC, ST, OBC, EWS, SCBC या सर्व कॅटेगरीसाठी जे वय आहे ते 43 वर्ष आहे, हे लक्षात घ्या। त्याच पद्धतीने तुम्ही जर पदवीधर अंशकालीन उमेदवार असाल तर 55 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो। त्याच पद्धतीनं तुम्ही खेळाडू असाल तरी 43 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो। दिव्यांग उमेदवार असाल तुम्ही, त्याच पद्धतीने प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असाल तर 45 वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरता येणार आहे। आता आजच्या व्हिडिओचा आपला महत्त्वाचा विषय तो म्हणजे डॉक्युमेंट। बघा, आता कागदपत्रांची ही जी लिस्ट आहे ही मागच्या जाहिरातीमध्येच दिलेली होती। हेच सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट ही लक्षात घ्या, फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असते त्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा त्याच्या अगोदर तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे। या डॉक्युमेंटवरची जी तारीख आहे ती फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्याच्या अगोदरची तारीख या डॉक्युमेंटवरती असणे आवश्यक आहे। मग कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, तर सगळ्यात आधी अर्जातील नावाचा पुरावा, म्हणजे तुमच्या नावाचा पुरावा म्हणून तुमच्याकडे SSC अथवा तत्सम डॉक्युमेंट म्हणजेच इयत्ता 10वीचं जे मार्कशीट आहे, जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। वयाचा पुरावा, आता वयाच्या पुराव्यासाठी एकतर तुमच्याकडे 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ते असेल तरी चालतं, त्याच्यावरती आपली जन्मतारीख असते, किंवा जन्माचा दाखला असेल तरी चालतो, किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल तरी सुद्धा चालणार आहे। त्याच पद्धतीनं शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, ते ग्रॅज्युएशन नेमकं कशात झालंय, BCom, BSc, BA, इंजिनिअरिंग जे काय असेल त्याचं मार्कशीट हे इथे लागणार आहे, लक्षात घ्या। आता तुम्ही जर EWS मध्ये असाल म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये असाल, EWS चं आरक्षण घ्यायचं असेल तर त्याबाबतचा तुमच्याकडे दाखला असणं आवश्यक आहे, डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे। तुम्ही अंशकालीन असाल, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त या संवर्गामध्ये येत असाल तर त्याबाबतचं डॉक्युमेंट, त्याबाबतचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याच पद्धतीनं तुम्ही अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी ह्या सगळ्या आरक्षणाचा लाभ किंवा यापैकी एखाद्या आरक्षणाचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल, ठीक आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, ओपन जनरल फिमेल सोडून, जनरल फिमेल जे आहे तेवढं सोडून बाकी कुणालाही जर या संवर्गाचं आरक्षण घ्यायचं असेल तर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। महाराष्ट्राचा रहिवासी असण्याचं जे सर्टिफिकेट येतं ते असणं आवश्यक आहे। त्याच पद्धतीनं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, आता लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे ज्या वेळेस जाहिरात येते त्यावेळेस त्या जाहिरातीमध्येच त्याचा फॉर्मॅट दिलेला असतो, तो फक्त आपल्याला प्रिंट काढायचा आहे, आपल्या हाताने ते भरून फोटो काढून अपलोड करायचा आहे, किंवा जाहिरातीमध्ये जर नसेल तरी इंटरनेटवरती कुठेही उपलब्ध असतं, किंवा इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला ते टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात येईल। त्याच पद्धतीने आपल्याकडे अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे त्या अंतिम दिनांकास वैध असणारं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, म्हणजेच तुम्ही आता सध्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून ठेवणं आवश्यक आहे। कुठल्याही प्रकारचं आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या। SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी हे 2 कॅटेगरी सोडल्या तर बाकी सगळ्यांना
नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर. तेव्हा आता हे तुम्ही नॉन क्रिमिलियर काढून ठेवा. नॉन क्रिमिलियर हे बऱ्याचदा 3 वर्षांसाठी पण निघतं, लक्षात घ्या. त्यामुळे आता काढून ठेवणं तुमच्यासाठी फार आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही जर दिव्यांग व्यक्ती असाल, खेळाडू व्यक्ती असाल, अनाथ असाल, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल तर या बाबतचं सर्टिफिकेट दाखला आत्ताच काढून ठेवा. याचं आरक्षण परीक्षेमध्ये असतं, लक्षात घ्या. त्याच पद्धतीने SSC नावात बदल. आता तुमच्या 10वीचं जे सर्टिफिकेट आहे, 10वीचं जे मार्कशीट आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि आता इतर डॉक्युमेंटवरती असणारं तुमचं नाव याच्यामध्ये जर काही बदल असेल तर तुम्ही त्या संदर्भातला पुरावा म्हणजेच तुम्हाला एकतर गॅझेट करून घ्यावं लागेल किंवा ॲफिडेव्हिट करून घ्यावं लागेल, ते करून घ्या. त्याच पद्धतीने मराठी भाषेचं ज्ञान असल्याबाबतचा पुरावा. आता तुम्ही शाळेमध्ये जेव्हा शिकत असतात तेव्हा शाळेमध्ये 10वीला असेल, 12वीला असेल आपल्याला मराठी हा विषय असतोच. मराठी विषय नसेल तर मात्र तुम्हाला मराठी बोलता येतं, लिहिता येतं, वाचता येतं याबाबतचा एक दाखला घ्यावा लागतो. मग हा दाखला कोणाकडून घ्यायचा आहे तर तुमच्या जवळपास एखादं कॉलेज असेल, मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्न असलेलं कॉलेज, त्या कॉलेजमध्ये एक मराठी विभाग असतो. मराठी विभागाचे जे HOD असतात ते आपल्याला याबाबतचा दाखला देत असतात. ठीक आहे. त्यानंतर संगणक ज्ञान. आता MSCIT किंवा तत्सम सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरी चालणार आहे, नसेल तरी ते नंतर सबमिट केलं तरी चालतं, हे लक्षात घ्या. आता हे डॉक्युमेंट, एवढे डॉक्युमेंट जे आहे यापैकी जिथे जिथे तुम्ही पात्र आहात ते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्याच पद्धतीने मग आता काही मुख्य प्रश्न असतात महिलांचे. लग्नापूर्वी आणि लग्नानंतरच्या नावाचं काय करायचं, नावात बदल असल्यास काय, आणि कास्ट सर्टिफिकेट NCL याबाबतचं आणि कागदपत्र नसतील तर काय. आता बघ, याचं अगदी थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर तुम्हाला जर फॉर्म हा लग्न झाल्यानंतर म्हणजे आता इकडे सासरच्या नावाने फॉर्म भरायचा असेल तर मग एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे एकतर मॅरेज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे किंवा तुम्ही गॅझेट करून घेतलेलं असणं आवश्यक आहे. या दोनपैकी कुठलंही एक डॉक्युमेंट असेल तरी चालतं. आणि जर तुम्हाला वडिलांच्याच नावाने फॉर्म भरायचा असेल आणि आताही तुमच्याकडे असणारे जे डॉक्युमेंट आहेत ते वडिलांच्या नावाचे असतील, जसं की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बाकी सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते जर वडिलांच्याच नावाने असतील आणि आता तुमचं लग्न झालेलं असेल तर असं काही गरजेचं नाहीये की तुम्ही सासरच्याच नावाने फॉर्म भरला पाहिजे किंवा हस्बंडच्याच नावाने फॉर्म भरला पाहिजे. वडिलांच्या नावाने फॉर्म भरला तरी चालतो, हे लक्षात घ्या. त्याच पद्धतीने नावामध्ये बदल असल्यास काय, आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, आता लग्न झाल्यानंतर जर नवीन नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे एकतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट असणं आवश्यक आहे. आता नावामध्ये बदल कधी कधी काय होतं, समजा आपलं नाव प्रदीप आहे, काही डॉक्युमेंटला नाव प्रदीप आहे आणि काही डॉक्युमेंटला नाव जर प्रदीप कुमार आहे, असा जर मोठा बदल असेल तर आपल्याला गॅझेटच करून घ्यावं लागतं, हे लक्षात घ्या. किंवा वडिलांचं नाव प्रदीप आहे, मग समजा प्रदीपची स्पेलिंग PRADIP असं स्पेलिंग असतं आणि बऱ्याचदा PRADEEP असं स्पेलिंग असतं. मग असा थोडासा जर बदल असेल तर ॲफिडेव्हिट करून घेतलं तरी चालतं. पण मोठा बदल असेल, समजा प्रदीप आहे आणि काही ठिकाणी प्रदीप कुमार आहे, तर मात्र तुम्हाला गॅझेटच करावं लागतं, हे लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं कास्ट सर्टिफिकेट आणि NCL. आता कास्ट आणि NCL हे वडिलांच्याच नावाचं निघतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे ते वडिलांच्याच नावाचं लागणार आहे. आणि ही कागदपत्रे, आता मी जी तुम्हाला कागदपत्र सांगितली यातले काही कागदपत्र तुमच्याकडे नसतील फॉर्म भरायच्या वेळेस तर मात्र मग तुम्ही हे लक्षात घ्या, किती अभ्यास चांगला झालेला असला किंवा तुम्ही परीक्षा देऊन चांगले मार्क्स जरी मिळवलेले असतील तरी सुद्धा तुम्ही डिस्क्वालिफाय, अपात्र होऊ शकतात. तेव्हा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. मग आता ह्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहेत. आता या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक लाडकी बहीण नावाची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅच मध्ये जो मुख्य सेविकेचा सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. आणि जरी आता या परीक्षेच्या सिलेबस पॅटर्न मध्ये येणाऱ्या काळात थोडाफार बदल झाला तरी पण नवीन अपडेट सुद्धा तुम्हाला याच बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे. तेव्हा काळजी करू नका, या बॅचचा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला उपयोग होईल. त्याच पद्धतीनं ज्यांना फक्त पोषण आहार, संगणक ज्ञान किंवा एकात्मिक बाल विकास योजना कायदे, ICDS चे कायदे एवढंच आवश्यक असेल तर अशा महिलांसाठी सुद्धा आपल्याकडे ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. कारण बऱ्याचशाच महिलांचं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण किंवा GK GS अभ्यास झालेला असतो किंवा त्यांनी ऑलरेडी एखादी बॅच घेतलेली असते. तर अशा महिलांनी फक्त ह्या 3 घटकांसाठी जर बॅच हवी असेल तर ही सुद्धा बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच पद्धतीनं ही दुर्गा PYQ ची बॅच आहे. 2024च्या जाहिरातीनुसार जो 25 मध्ये ICDS चा पेपर झाला त्या पेपरच्या सर्व शिफ्टचं विश्लेषण या बॅच मध्ये आहे.
त्याच पद्धतीने ही जी बॅच आहे ही फक्त ₹1 बॅच आहे. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅच जी आहे ती जॉईन करायची आहे. आणि तुम्हाला जास्तीत जास्त या परीक्षेसंदर्भात माहिती व्हावी यासाठी आपण एक नवीन उपक्रम अर्थात इग्नाइट अकॅडमीचा आपला हा एक नवीन टेलिग्राम चॅनल आहे अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी. हा चॅनल सुद्धा तुम्ही फॉलो करा. त्याच पद्धतीनं आपलं हे इंस्टाग्रामचं एक पेज आहे अंगणवाडी मुख्य सेविका नावाने. हे पेज सुद्धा तुम्ही फॉलो करा. इथे सर्व नवीन नवीन माहिती या एक्झाम विषयी तुम्हाला उपलब्ध होत असते. या परीक्षेसंदर्भात तुमची परिपूर्ण तयारी व्हावी. मागचे पेपर जे आहेत ते कसे होते, त्यामध्ये नेमकं काय विचारलं होतं, अभ्यासाची दिशा काय असली पाहिजे, याचा आवाका तुम्हाला यावा यासाठी आपण एक आणखी उपक्रम सुरू केलेला आहे. तो म्हणजे आपण युट्यूबला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे अनालिसिस सुरू केलेलं आहे. दररोज दुपारी 3 वाजता इग्नाइट अकॅडमीचं आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती कृष्णा पाटील सर आता सध्या गणित बुद्धिमापन चाचणीचे PYQ घेत आहेत, त्याचं डिटेलमध्ये स्पष्टीकरण घेत आहेत, तेव्हा याचा नक्की तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. तर हे लेक्चर आज दुपारी 3 वाजता तुम्हाला युट्यूबला बघायला मिळणार आहे. त्याच पद्धतीने संध्याकाळी 6 वाजता ICDS चे जे कायदे आहेत या कायद्यांवर कसे प्रश्न विचारले त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस जे आहे ते नितीन साळुंके सर घेत आहेत, तेव्हा हेही लेक्चर तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. हे दोन्ही लेक्चर तुम्ही लाईव्ह स्वरूपात बघा आणि खूपच कामं असतील नाहीच जमलं लाईव्ह बघायला ते नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये का होईना पण हे लेक्चर तुम्ही बघणं आवश्यक आहे. या एक्झाम बाबत किंवा इतर सर्व सरळ सेवा एक्झाम असतील, MPSCचे एक्झाम असतील, याबाबत काहीही प्रश्न असतील, शंका असतील तर इग्नाइट अकॅडमीचा आपला हा नंबर आहे 8888996116. या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही जो हा युट्यूब चॅनल बघताय इग्नाइट अकॅडमीचा तो सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.